ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आता एक मोठी बातमी येते। कॉमेडियन भारती आणि पती हर्षच्या घरी एनसीबीची छापेमारी सुरू आहे। अंधेरी लोखंडवाला आणि वर्सोवा परिसरात एनसीबीची ही छापेमारी सुरू आहे। यावेळची सगळ्यात मोठी बातमी। दीपेश त्रिपाठी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। दीपेश, काय अधिक माहिती याबद्दल? निश्चितच बॉलिवूडमध्ये ड्रग्स प्रकरणाचा तपास जो आहे तो एनसीबी कडून केला जात होता आणि त्यामध्येच आता दोन मोठी नावं अजून समोर आलेली आहेत। जी नामांकित कॉमेडियन आहे भारती आणि तिचा नवरा हर्ष यांच्या घरी एनसीबीने रेड केलेली आहे। तर तसंच अंधेरी लोखंडवाला आणि वर्सोवा या परिसरामध्ये सुद्धा एनसीबीच्या धडक कारवाया सुरू आहेत। सकाळी 7च्या सुमारास एनसीबी कडून ही रेड्स करण्यात आली आहेत आणि याची माहिती जी आहे ती काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेले जे ड्रग पेडलर्स आहेत त्यांच्याकडनं माहिती मिळाली होती आणि त्यांच्या माहितीच्या आधारे जे आहे सध्या ही रेड्स सुरू आहेत आणि सकाळी 7 वाजल्यापासून ही रेड सुरू असून सध्या भारती आणि हर्ष यांच्या घरी ही रेड सुरू आहे। मात्र त्यांचा नेमका कुठचा सहभाग आहे, काय त्यांचा सहभाग आहे याबद्दलची माहिती सध्या अजून मिळाली नाही आहे आणि या सगळ्यांचीच माहिती जी आहे ती एनसीबीला त्यांच्याकडनं हवी असेल। पण मात्र तुर्तास तरी सगळ्यात मोठी कारवाई जी आहे एनसीबीकडनं आजच्या दिवसातली की भारती आणि हर्ष यांच्या घरी सध्या रेड सुरू आहे। ठीक आहे दीपेश, पुन्हा एकदा विचारतो की भारती आणि तिच्या पतीचं कोणी ड्रग्स प्रकरणात नाव घेतलेलं आहे का आणि यानंतर आणखी काही नावांच्या घरी सुद्धा एनसीबीची धाड जाऊ शकते का किंवा आणखी काही नावं आहेत का? निश्चितच आणखीन मोठी नावं समोर येण्याची दाट शक्यता आहे। जसं गेल्या दिवसांमध्ये आपण पाहिलं की प्रोड्युसर फिरोज नाडियाडवाला यांच्या घरी रेड केली, त्यांच्या पत्नीला अटक करण्यात आली। तर अर्जुन रामपालच्या घरी रेड करण्यात आली, त्यांची आणि त्यांची जी मैत्रीण होती गॅब्रिएला यांची चौकशी करण्यात आली। त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये अजून मोठी नावं येणार आहे तर निश्चितच आहे। आणि भारती आणि हर्षचं नाव कसं समोर आलं, ते कोणाकडनं ड्रग्ज घेत होते त्यांचं नाव निश्चितच चौकशीमध्ये समोर आलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांची चौकशी सध्या केली जात आहे आणि त्यांच्याकडनं जे आहे ते रेड केलं जात आहे। मात्र त्यांचं काय प्रकरण आहे, कितपत ते या ड्रग्स प्रकरणात लिप्त आहेत याचा शोध सध्या एनसीबी करत आहे। धन्यवाद दीपेश या सगळ्या माहितीबद्दल।